आज आपण धम्मपदातल्या उपवर्गातील शेवटच्या दोन गाथा 15वी आणि 16वी गाथा आणि धम्मपदातली 58 59वी गाथा आज घेणार आहोत आणि उपवर्ग आपला आज पूर्ण होईल. थेट पठणाला सुरुवात करतो आणि अर्थ पाहूया. यथा यथा संकारधानस्मिन् उज्झितस्मिन् महापथे पदुमं तत्थ जायेथ शुचिगन्धं मनोरमम् एवं संकारभूतेषु अन्धभूते पृथुज्जने अतिरोचति पय्याय सम्मा संबुद्ध सावको. तर याचा अर्थ अगदी सरळ आहे. यथा संकार धानस्मिन, संकार म्हणजे कचरा. कचरा टाकलेला आहे, फेकलेला आहे. कुठं? महापथे, महापथावर, महामार्गावर ज्याप्रमाणे अं, कचऱ्याचा ढीग असतो किंवा कचरा पसरलेला असतो. पदुमंग तत्थ जायेथ. तर पदुमंग म्हणजे कमळ, पद्म, ज्याला आपण पद्म म्हणतो. पदुमंग तत्थ, तत्थ म्हणजे तिथेच. जायेथ म्हणजे जन्म घेतं किंवा उगवतं. ज्याचा जे मनोरम असतं आणि सुगंधी असतं. तर ज्याप्रमाणे महामार्गावर टाकलेल्या कचऱ्याच्या ढिगामधूनच मनोरम आणि सुगंधी असं कमळ उगवतं, उमलतं, उगवतं, जन्म घेतं, त्याप्रमाणे एवं संखार भूतेषु, त्याचप्रमाणे, एवं म्हणजे त्याप्रमाणे, त्याप्रमाणे संकार भूतेषु अंधभूते पृथुज्जने. पृथुज्जने म्हणजे सामान्य लोक, अज्ञानी लोक. अंध, अंध अज्ञानी लोक, अंध बनलेले. कशामुळे? या कचऱ्यामुळे. आता हा कचरा कोणता आणि ते अंध होणं म्हणजे काय? लोक अंध होणं म्हणजे काय? याच्यावर आपण आज थोडीशी चर्चा करू, चिंतन करू. तर अशाच प्रकारे संकार, संकार म्हणजे संखार शब्द नाही, आपण लक्षात ठेवतो. संकार शब्द आहे, संखार नाही. संखार म्हणजे संस्कार आणि संकार म्हणजे अं, कचरा, केर कचरा. केर कचऱ्यात, केर कचऱ्यामुळे त्याची, त्या त्या केर कचऱ्याची बाधा झाल्यामुळे जे पृथुजन सामान्य लोक हे अंध बनलेले असतात. अशाच लोकातून, अशामधूनच सम्मा संबुद्धांचा श्रावक आपल्या प्रज्ञेने प्रकाशमान होतो. अशा लोकांमध्येच, अशा लोकांमध्ये सम्मा संबुद्धांचा श्रावक, सम्मा संबुद्ध सावको अतिरोचती, प्रकाशमान होणे, असं त्याचा अर्थ केलेला आहे. पर्याय म्हणजे प्रज्ञेने. तर काय अर्थ होतो याचा? ज्याप्रमाणे, ज्याप्रमाणे महामार्गावर टाकलेल्या अ, ढिगाऱ्यामध्ये, कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये सुंदर आणि सुगंधी, मनोरम आणि सुगंधी पुष्प उगवतं, निर्माण होतं, त्याचप्रमाणे संस स- स- संकार भूतेसु म्हणजे केर कचऱ्याने, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विकृती. संकार म्हणजे केर कचरा म्हणजे विकृतींना केर कचरा म्हटलेला आहे एक प्रकार. ते आपण पाहूया पुढे. त्याचप्रमाणे या कचऱ्यामुळे
जे सामान्य लोक अंध बनलेले असतात, त्यामध्ये सम्यक संबुद्धांचा श्रावक हा प्रज्ञेने प्रकाशमान होतो. आता अगदी फार छान उपमा आहे. फारच म्हणजे विचार करायला लावणारी उपमा आहे. आपण नेहमी जे महापुरुष, मोठाले लोक, प्रज्ञाप्राप्ती झालेले लोक किंवा पंडित लोक, आपण म्हणजे पंडित म्हणजे शील संपन्न आणि पंडित असे लोक आपण जेव्हा पाहतो, तर तेव्हा आपण एक असा विचार करतो का हे वेगळ्या जगातले लोक आहेत, वेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक आहेत, ते वेगळेच लोक आहेत. आणि तसं आपण बनू शकत नाही. त्यांच्यासारखं आपण त्यांना आपण फक्त वंदन करू शकतो, त्यांचं आपण दर्शन घेऊ शकतो, पण आपण त्यांच्यासारखं बनू शकत नाही. तर हा भ्रम दूर करण्यासाठी ह्या गाथा आहेत, ह्या दोन गाथा. आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळू शकतात. जसं आता बुद्धांनी स्वतःला मार्गदाता म्हटलेलं आहे. आणि मार्गदाता म्हणजे मार्ग दाखवणारे. आता तिथेच या जगातच, ज्या जगामध्ये हा लोभद्वेषाचा किंवा विकृतींचा केरकचरा आहे, कोणत्या महामार्गावर निर्वाणाच्या किंवा दुःखमुक्तीच्या, बुद्धत्वाच्या, संबोधीच्या महामार्गावर हा जो विकृतींचा कचरा असतो, त्याच ठिकाणी ते कमळ उगम पावतं, म्हणजे बुद्ध उदय पावतात. आणि जे बुद्ध उदय पावतात, ते कचऱ्यात राहून, म्हणजे या संस्कारित जगात राहूनच या लोभ द्वेष मोह आणि दुःख निर्माण करणाऱ्या यातनांच्या या जगात राहूनच ते दुःखमुक्त होतात आणि संस्कारमुक्त होतात, लोभमुक्त होतात, द्वेषमुक्त होतात आणि जागृत होतात, मोहमुक्त होतात, म्हणजे ते संपूर्ण जागृत होतात. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. तर हे कुठून वेगळ्या जगातून येत नाहीत हे लोक. जसं आता बाबासाहेब पण म्हणायचे की मी ज्या ज्या समाजात जन्माला आलो, तर त्या म्हणजे त्यांनी ते बोटीवरून जे पत्र लिहिले ना गोलमेज परिषदेला जाताना, की माझा विश्वास बसत नाही की एक महाराचं पोर उद्या अं, गोलमेज परिषदेला जाऊन, जे काही शब्द असतील ते सगळेच्या सगळे माझ्या लक्षात नाहीत, परंतु त्यांनी अशा प्रकारे म्हटलेलं आहे की जे एक महाराचं पोर उद्या म- म- परिषदेत, गोलमेज परिषदेसारख्या ठिकाणी जाऊन, परदेशात जाऊन भारताचं भवितव्य निश्चित करील, असं स्वप्नात तरी कोणाला वाटलं असेल काय? तर आणि परत ते म्हणतात की पुढे इतरत्र ते म्हणतात की जर मी या गोष्टी करू शकतो, मी जर या गोष्टी शिकू शकतो, मी जर सामर्थ्य मिळवू शकतो, तर तुम्ही का नाही मिळू शकत? असं उत्तेजन त्यांनी जनतेला त्यावेळेला दिलेलं आहे. जनता पत्रकातले जे लेख आहेत, अं, ते असेच उत्तेजन देणारे आहेत. बाबासाहेबांची अनेक भाषणं उत्तेजन देणारे आहेत आणि याची जाणीव करून देणारे आहेत की स्वतःला कमी कमी समजू नका. कारण पूर्वीच्या अस्पृश्यांचं जीवन हे कचऱ्याच्या कचऱ्यासारखंच होतं. पूर्वीचे आपल्या जे काही वस्त्या होत्या, पूर्वीचे आपले जे काही राहणीमान होतं, जे काही आपले अवतार होते, आपण शिक्षणाने मागे होतो, आपण चांगल्या संस्कारांनी वंचित होतो, आपण अर्थानं म्हणजे आर्थिक याच्यातून आपण आर्थिक दृष्टीने वंचित होतो, मानसिक दृष्टीने सुद्धा आपण खचलेले होतो. म्हणजे तिथे सुद्धा मानसिक उद्धार आपल्याला करून घेता आला नाही, कारण ती परिस्थिती तशी होती. ते महामार्गावरच्या केरकचऱ्यासारखीच परिस्थिती होती ती. तर अशा परिस्थितीतून मी
तयार झालो असं बाबासाहेब म्हणतात. तर तुम्ही सगळे का नाहीत होऊ शकत? बाबासाहेब जसं आता त्या लोकांना, त्यांच्या समाज बांधवांना, म्हणजे आपल्या पूर्वजांना ज्याप्रमाणे ते उत्तेजन देतात, बुद्धांनी पण अशाच प्रकारे उत्तेजन दिलेलं आहे. मी एक माणसासारखा माणूस आहे असं ते म्हणायचे, मार्गदाता आहे. मी काही दुसऱ्या लोकातून आलेलो नाही. मी दुसऱ्या लोकातून आलेलो नाही. जसं आता आपण एक ती गोष्ट पाहतो ना, बुद्धत्व प्राप्तीनंतर, बुद्धगयेमध्ये बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर 40 दिवसामध्ये, 40 दिवसांची त्यांचा तो गयेतला त्यांचा जो विहार होता, विहार म्हणजे राहणं, त्यांचा जो तिथला विहार, ते संपल्यानंतर जेव्हा ते बाहेर पडतात तिथून आणि आता लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि आपले अनुभव सांगितले पाहिजेत, म्हणून तेव्हा जे बाहेर पडतात, तेव्हा बाहेर पडल्या पडल्या त्यांना काही वेळातच एक नग्न साधू भेटतो. मग तो जैन असावा, महावीरांचा शिष्य असावा. तर तो जैन साधू त्यांना भेटतो आणि त्यांच्या त्या तेजाने, त्यांच्या चालण्याने, त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या व्यक्तिमत्वानं तो प्रभावित होतो आणि त्याला खात्री पडते की यांना काहीतरी सापडलेलं आहे, यांना काहीतरी उच्च अवस्था मिळालेली आहे. तर ते विचारतात, कोण आहात तुम्ही? तुम्ही म्हणजे काय देवासारखे दिसता, तुम्ही देव आहात का? तर बुद्ध म्हणतात, नाही, मी देव नाही. मग कोण गंधर्व आहात का? आता ही त्याच लोकातली ही काय म्हणतात, ही विशेषणं आहेत, किंवा काही लोकांना जी प्राप्ती झाली त्या प्राप्तीला ती दिलेली नावं असणार आहेत. देव हे सुद्धा माणसातल्याच उच्च अवस्थेला त्यांनी दिलेलं नाव असू शकतं. परंतु नंतर देव ही संकल्पना काय म्हणतात, आकाशात गेली. किंवा इतरत्र जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे, म्हणजे माणूस आणि देव हा विभक्त झाला. तर तो जैन साधू त्यांना, तो नग्न साधू त्यांना विचार, तुम्ही देव आहात का? म्हणे, नाही, मी देव नाही. देव नाही म्हणजे कोण आहे? वेगळा आहे, माणूसच आहे पण वेगळा आहे. काही साधनेनं, काही प्रॅक्टिसनं, आणि ती जागृतीची साधना होती. म्हणून सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. ती जागृतीची साधनं असली पाहिजे शेवटची, बाकी सगळं सोडून. तर म्हणे, मी देव नाही. तुम्ही गंधर्व आहात का? म्हणे, गंधर्व नाही. आता गंधर्वाची एक उपमा जी आहे ही बहुधा म्हणजे भारदस्त स्वर किंवा सुरेलपणा अशा अर्थाची पण ती उपमा असू शकते. आणि बुद्धांचं बोलणं जे होतं हे या लोकांना प्रभावित करणारं होतं, आकर्षित करणारं होतं. आणि त्यांच्या बोलण्यानेच अनेक लोक हे म्हणजे काय म्हणतात, जागेवरच त्यांना ती प्राप्ती व्हायची. जागेवरच ऐकणाऱ्याची जी मनोवस्था आहे ती उंचावत असायची. त्यामुळे त्याच्या अर्थाचं तुम्ही गंधर्व आहात का? म्हणे, नाही, मी गंधर्व नाही. तुम्ही मग किन्नर आहात का? जी काही अवस्था असेल ती. असे दोन चार तो विशेषण वापरतो तो नग्न साधू. तो म्हणे, नाही, मी यापैकी कोणी नाही. मग म्हणे, तुम्ही माणूसच आहात? नाही, म्हणे, मी सामान्य माणूस पण नाही, म्हणजे पुथुजन नाही. इथं पुथुजन शब्द वापरलाय ना. अंध पुथुजन, अंध बनलेले पुथुजन. पुथु म्हणजे सामान्य लोक, पुथुजन म्हणजे सामान्य लोक. तर म्हणे, मग तुम्ही सामान्य मनुष्य आहात का? म्हणे, नाही, मी तोही नाही. तर म्हणे, "मग कोण आहात तुम्ही?" तर म्हणे, मी बुद्ध आहे. मला निब्बाण प्राप्ती किंवा दुःखमुक्ती, अर्हताची अवस्था प्राप्त झालेली आहे. तर तो आता नग्न साधू हा गर्विष्ठ असला पाहिजे, कारण आता
महा महा महावीरांना पण अरिहंतंग म्हणतात. अरिहंतंग म्हणजे अर्हत. तर ते अर्हत होते. आणि बुद्ध जेव्हा म्हणतात की मला अर्हत पद प्राप्त झालं, तर तेव्हा बुद्ध अं, ज्या ज्या पेहरावात असतील, आता तो पेहराव असं म्हणतात, आता चिवरावरच होते. आणि ते पेहरावातून त्यांना त्यांना असं वाटलं, कारण ते अशी जी प्राप्ती आहे, नग्न राहून किंवा तपस्या करून त्रास देऊन असे हडकुळे होऊन तुम्ही जेवढे जास्त असे निष्प्राण व्हाल, निष्प्राण म्हणण्यापेक्षा तुम्ही एकदम तुमच्यातला काय म्हणतात, अं, तुमच्यातला तुमच्यातला जो प्राण आहे तो अक्षय क्षीण झालेला असेल, मग ते तपस्येचा परिणाम आहे. जो अशी तपस्या करतो त्याला ती प्राप्ती होते, असा काहीतरी त्याचा गैरसमज असावा. म्हणून तो हे जेव्हा म्हणाले, बुद्ध जेव्हा म्हणाले की मी बुद्ध आहे, तेव्हा तो हसला. मी अर्हत आहे असं म्हटल्यावर, किंवा जी काही त्यांना प्राप्ती झाली त्याला ते समजलं, पण त्याच्या गर्विष्ठपणामध्ये तो हसला. कारण त्याचा विश्वास नव्हता की सामान्य लोकातून अशी माणसं निर्माण होतात. सामान्य जनातूनच, सामान्य परिस्थितीतूनच असामान्य माणसं निर्माण होतात, अशी प्राप्ती झालेली निर्माण होतात. याच्यावर त्याचा विश्वास नसावा म्हणून तो हसला. आता आज 2500 वर्षानंतर हसण्यासारखी परिस्थिती कोणाची आहे हे आपल्याला वेगळं सांगायला नको. बुद्धांचा जो प्रभाव आहे जगावर, तर तो हसण्यासारखा नक्कीच नाही. पण सामान्य लोकांची जी परिस्थिती आहे, सामान्य लोकांचं जे मत असतं की अशी प्राप्ती होण्यासाठी काहीतरी वेगळं, जगावेगळं, वेगळ्या जगातलं असं काहीतरी केलं पाहिजे, तर या मताला, या गाथा छेद देतात. तर कमळ कुठं उगवतंय ते म्हणतात कचऱ्यातून. कमळ हे कचऱ्यातून उगवतं, किंवा अ, काय म्हणतात, घाण पाण्यामध्ये. त्याच्यातून आता कमळाची ताटवी जर आपण पाहिली, तर ते काय असं स्वच्छ पाणी नसतं, किंवा स्वच्छ ठिकाणी कमळं उगवत नाहीत. पण ते कमळ खूप आकर्षक दिसतं. जर तुम्ही आपण कमळाचे ताटवे जर आपण पाहिले, कमळाचे कमल दल असे, किंवा कमळाचे अं, ताटवा, किंवा आपण काय म्हणतो त्याला, संग्रह जो असतो, जर एकत्रित कमळं दिसतात अशी तलावामध्ये, किंवा त्या पाण्यामध्ये, किंवा कचऱ्यामध्ये, तर त्याच्यात ती उठून दिसतात, वेगळी दिसतात ते. आणि त्याच्यामध्ये आता वेगवेगळी कमळं जी असतात ती पुंडरीक, आता जे आहे ना, पुंडरीक म्हणजे पांढरं कमळ, पुंडरीक, पुंडलिक वरदा, हरे विठ्ठल. आता जे त्याला पुंडलिक, पुंडलिक हा जो शब्द आहे, तो पुंडलिक म्हणजे पांढरं कमळ. आणि बाबासाहेब ते तो संबंध याच्याशी पण जोडतात, विठ्ठलाशी, बुद्धांचा. कारण बुद्ध नेहमी कमळावर बसलेले दाखवतात. कारण कमळ कमळ जसं विकास पावतं, त्या कचऱ्यातून विकास पावतं, किंवा घाण पाण्यातून विकास पावतं, या जगातच ते उदय पावतं कमळ. तर ते त्याच्यापासून वेगळं होतं. आणि त्या कमळाचा अजून एक गुणधर्म असतो की त्याला पाण्याचा स्पर्श होत नाही, पाणी त्याला चिकटत नाही. ते पाण्यातूनच उगम पावतं, त्या गटारातूनच उगम पावेल, त्या कचऱ्यातूनच उगम पावेल, पण ती घाण त्याला लागत नाही. म्हणून हे फार समर्पक उपमा दिलेली आहे. तर पुंडरीक म्हणजे पांढरं कमळ आहे, किंवा नील कमल एक असतं. अं, उत्पल, असे बरेच बरेच एक कमळाचे वेगवेगळे प्रकार आहेत, आता सगळे मला माहिती नाहीत. पांढरे कमळ, आणि नीळ कमळ, किंवा जांभळे कमळ,
हे काही कमळाचे आपल्याला काही पाहिलेले पण आहेत आणि काहींची चित्र पण आपण पाहिलेली आहेत. तर ही कमळ ज्याच्यातून उगम पावतं ती काही चांगली परिस्थिती नसते. तर ती उपमा इथं दिलेली आहे. आता आपण मगाशी बाबासाहेबांबद्दल त्यांनी जे स्वतःबद्दल जे सांगितलेलं आहे की आपण कशातून आपण ही अवस्था प्राप्त केली, ही ज्ञान प्राप्त केलं, ही समज प्राप्त केली. तसं बुद्धांचं पण आहे. बुद्धांनी पण कशातून बुद्धत्व प्राप्त केलं, तर त्यावेळची जी परिस्थिती होती ती परिस्थिती पण अशीच विक्षिप्त परिस्थिती होती. कारण ते लढाईचे दिवस होते, कत्तलींचे दिवस होते. काय म्हणतात, वेदांमध्ये बळी देण्याचे दिवस होते. म्हणजे सगळीकडे हिंस्र वातावरण होतं, हिंसाचाराचं वातावरण होतं. आणि बुद्धांचं पण, सिद्धार्थ गौतमांचं पण ग्रहत्यागाचं जे मुख्य कारण आहे तेच होतं. कोणतं? शाक्य आणि कोलियांमध्ये निर्माण होणारं युद्ध. पुढे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली पाण्याच्या प्रश्नावरून. तर युद्धाला सिद्धार्थ गौतमांनी नकार दिला. म्हणून त्यांना त्यांच्याच लोकांनी म्हणजे शाक्यांनीच त्यांना राज्य सोडून जाण्याची, कपिलवस्तू सोडून जाण्याची त्यांनी आज्ञा दिलेली आहे शाक्य संघानं. याचा अर्थ शाक्य संघाचा देखील राज्यावर प्रभाव होता. शाक्य संघाला शाक्य संघाचं वर्चस्व होतं. आणि शाक्य संघानं ज्या काही 2-3 शिक्षा त्यांना फरमावल्या होत्या की तुझी कुटुंबाची संपत्ती जप्त केली जाईल, किंवा तुला फाशीची पण शिक्षा होऊ शकते, किंवा तुला हे राज्य सोडून जावं लागेल. तर ही तिसऱ्या प्रकारची जी शिक्षा आहे अं, राज्यत्यागाची, म्हणजे कपिलवस्तूचा प्रदेश, ते राज्य ते सोडून जाण्याची त्यांची जी तिसरी शिक्षा होती ही त्यांनी स्वीकारली आणि कुटुंबाला त्रासापासून वाचवलं. तर बाबासाहेब म्हणतात ते काय असे गृहत्याग करून पळून गेलेले नव्हते. जे आता विरोधकांनी ग्रंथांमध्ये तसा जो उल्लेख केलेला आहे, बायको मुलगा यांना झोपेत त्यांनी अं, ठेवलं, म्हणजे झोपेत असताना ते कोणालाही न सांगता पळून गेले, असं जे चित्रण ग्रंथांमध्ये आलेलं आहे त्याच्यामुळे बुद्धांचं चरित्र हे विकृत केलेलं आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. अशा गोष्टींमुळं आणि बुद्धांची शिकवण पण विकृत केलेली आहे. म्हणून त्रिपिटकातले किंवा निकाय त्यांनी शब्द वापरलाय. निकायांवर पण आपल्याला परत पुनर्विचार केला पाहिजे, परीक्षण केलं पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे, असं बाबासाहेबांचं जे मत आहे ते लक्षात घ्यावं लागतं. तर बुद्धांचा जो गृहत्याग होता, राज्यत्याग, आपण आता बुद्धांनी गृहत्याग केला नाही असं ती शिक्षा म्हणून ते गेले. त्यांनी गृहत्याग नाही केला, गृहत्याग करावा लागला. त्यांना राज्यत्याग करावा लागला आणि कुटुंबाला त्रास नको, त्यांची संपत्ती जप्त होऊ नये म्हणून बुद्धांनी राज्यत्यागाची शिक्षा पत्करली. फाशीची शिक्षा तरीही त्यांना होणार नव्हती, कारण शाक्य कोलियांवर प्रसेनजित राजाचं पण वर्चस्व होतं, कोशालाचं. त्याच्यामुळे कोशालाच्या भीतीने त्यांनी ती अं, फाशीची शिक्षा वगैरे अशी त्यांना सुनावली नाही. कारण प्रसेनजित राजा याला हरकत घेईल असं असं ते एक वर्णन येतं. त्यामुळं मध्यम मार्ग म्हणून सिद्धार्थ गौतमांनी स्वतःच आपण हे राज्य सोडून जाऊ, तुम्ही माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका, राज्य सोडून गेलो तर तुमची शिक्षा मी भोगल्यासारखं होईल, आणि असं बोलून ते निघून जातात. आणि जेव्हा निघून जातात तेव्हा मग नंतर जी काही परिस्थिती, जसं त्यांना संधी उपलब्ध झाली कुठं राहण्याची, कुठं थांबण्याची, कुठं
त्या काळातली सगळी ध्यानं, सगळे विद्वान, साधू, संत, जे तपस्वी, ऋषी जे काही होते, आता हे मुळातच राजपुत्र असल्यामुळे त्यांना ते एक वलय होतच. आणि त्यामुळं तशा प्रकारचे लोक त्यांना आपोआप भेटले. आणि त्यांच्याकडून त्यांनी वेगळ्या प्रकारच्या साधनं शिकून घेतल्या असतील, ध्यान साधनं असतील आणि तपस्येच्या साधनं असतील, त्या सगळी तत्वज्ञानं असतील, ते सगळे तत्वज्ञानं त्यांनी माहिती करून घेतली होती. आणि सगळं करूनही त्यांना दुःखमुक्तीची, ही निब्बाणाची अवस्था, जो जो त्यांनी विचार केला की माणसं संघर्ष का करतात, दुःख का आहे जगामध्ये, यातना का असतात, म्हणून माणसं विचलित का असतात, याचं त्यांना, कारण ते एक सुज्ञ होते, विचारवंत होते, जीवनाबद्दल ते संवेदनशील होते. त्यामुळे त्यांनी जे काही पुढे प्रयत्न केले असतील ते फक्त युद्धाच्या युद्धाबद्दल विचार करत बसण्याचा त्यांनी हे नाही केला. अं, तेवढंच काम केलं नाही त्यांनी, की युद्ध का करतात, युद्ध का, माणसं संघर्ष का करतात, विचलित का होतात, समजदारपणा का नसतो, समंजसपणा का नसतो, अशा काही उच्च गोष्टींचा विचार अशी माणसं करत असतात. आणि मग त्यांना स्वतःच्या साधनेतूनच, प्रॅक्टिसमधूनच, आणि विशेषतः शेवटच्या जागृतीच्या साधनेतूनच त्यांना ही गोष्ट लक्षात आली की जीवन हे मुळातच दुःख आहे, यातना आहेत, डिस्टर्बन्स आहेत, विचलन आहे, असुरक्षितता आहे. आणि या असुरक्षिततेच्या भीतीनं माणसं संघर्ष करतात. त्यांना असं वाटतं इतरांशी संघर्ष केला, विरोधकांना मारलं, त्यांच्यावर आक्रमण केलं की आपण सुरक्षित होऊ, हा जो गैरसमज असतो, तर तो गैरसमज आहे, हे त्यांनी नंतर सिद्ध केलेला आहे. ही मानसिकता आहे, हे मन आहे, हे चित्त आहे. आणि चित्त विचलित असल्यामुळं माणूस त्या विचलनातून ह्या गोष्टी करतो, ह्या संघर्षाच्या गोष्टी करतो, युद्धाच्या गोष्टी करतो. त्याच्यामध्ये स्वार्थ असतो, आणि तो अंध स्वार्थ असतो. आणि तो अंध स्वार्थ का असतो, तर ते हे कचऱ्याच्या ढिगासारखं माइंड असतं, मन असतं. याच्यामध्ये लोभाचा कचरा असतो, याच्यामध्ये द्वेषाचा कचरा असतो. शाक्यांच्या डोळ्यामध्ये कोलियांच्या द्वेषाचा कचरा, कोलियांच्या डोळ्यामध्ये शाक्यांचा द्वेषाचा कचरा. आणि रोहिणी नदीचं पाणी आपल्यालाच मिळालं पाहिजे, हा लोभाचा कचरा. आणि दोन्ही बाजूचे ते लोक हे अज्ञानग्रस्त होते, अजागृत होते. आणि म्हणून ते माणसासारखा विचार करू शकत नव्हते. सिद्धार्थ गौतम त्यांच्यापैकी नव्हते, असं एक एकूण दिसतं. तर ह्या कचऱ्यामुळंच, ह्या विकृतीमुळंच चित्त विकृत होतं. कचरा म्हणजे आता हे प्रदूषित चित्त, प्रदूषित चित्त म्हणजे हा कचरा. आणि या कचऱ्यातूनच जसं कमळ निर्माण होतं, तसं या लोभद्वेषाच्या म्हणजे या माराच्या साम्राज्यातूनच बुद्धाचा उदय होतो, असा त्याचा एक अर्थ निघतो. तर माराचं साम्राज्य म्हणजे कचऱ्याचा ढीग जणू काय. आणि विकृत मनोवस्था, विकृत चित्तावस्था, ज्याच्यामध्ये सतत अशी लोभाची आणि द्वेषाची वखवख चाललेली असते, किंवा एक हिंस्र भावनेचा एक नेहमी अग्नी प्रज्वलित असतो. याला अग्नीच म्हटलेलं आहे, लोभाग्नी आणि द्वेषाग्नी याला अग्नी म्हटलेला आहे. चित्ताला पण अग्नीच म्हटलेला आहे. मला वाटतं तो चित्तामध्ये अग्नी आहे, म्हणूनच आपल्या शरीरामध्ये टेम्परेचर आहे, ताप आहे, ताप असतो. आणि तो ताप जास्त वाढला, मग तेव्हा जीवाला धोका असतो. आणि तो ताप कमी झाला, तर मग हा मार जगू शकत नाही, म्हणजे मृत्यू येऊ शकतो. मग तिथे तोही धोका असतो. म्हणून ताप खाली येणं आणि वर जाणं हे दोन्ही पण घातक असतं. म्हणून कौशल्याने, कुशलतेनं, जागृतीपूर्वक या माराचं, या कचऱ्याच्या ढिगाचं परीक्षण करावं लागतं.
आणि म्हणून त्या चित्तापर्यंत पोहोचावं लागतं. चित्तापर्यंत पोहोचायचं असेल तर कायेमध्ये उतरावं लागतं. कारण या कायेतच ते चित्त आहे. आणि म्हणून आनापानसती, कायानुसती, वेदना, चित्त आणि त्याच्यानुसार चाललेलं हे शब्दांचं जे जग आहे, ते विचार प्रक्रिया, मनोधम्म. आणि हा जो कचरा आहे, हा कचरा जो चित्तातला कचरा आहे, तो ह्या डोळ्यांना प्रभावित करतो. म्हणून अंधपणा येतो. नाही, कारण त्याच्यात माणसाला सुधरत नाही ना. जेव्हा माणसामध्ये लोभ असतो, खूप असं म्हणजे वखवक असते, हाव असते, हावरटपणा असतो, तेव्हा तो माणूस अस्वस्थ असतो. तर सतत काही ना काही, काही ना काही मिळवण्याच्या मागे लागलेला असतो आणि तो कधी संतुष्ट नसतो. मिळालं तरी संतुष्ट नसतो. हे मिळालं का मग ते पाहिजे, ते झालं का मग ते पाहिजे, ते झालं का मग ते पाहिजे. आणि ते मरेपर्यंत संपत नाही. म्हणजे मरेपर्यंत माणसाच्या तृष्णा कधी शांत होत नाहीत. म्हणून कधी कधी माणसाचा जीव जात नाही म्हणतात ना लवकर. ते कारण तो अडकलेला असतो त्याच्यामध्ये. चित्त त्याचं ह्या लोभामध्ये अडकलेलं असतं आणि द्वेषामध्ये पण अडकलेलं असतं. तर कधी कधी मरताना पण माणसं म्हणतात ना, ते त्यांनी माझं असं असं नुकसान केलं, ते सोडू नको त्याला. है ना, काही काही सिनेमामध्ये दाखवतात ना, अं, काय मरायला टेकलेली आई किंवा बाप तो पोराला म्हणतो की उसने उसे छोड़ना नहीं, जब तक उसे तू मार नहीं डालेगा मेरी आत्मा को शांती नहीं मिलेगी. आणि अशी प्रेरणा देऊन तो बाप किंवा आई मरते. आणि मग हा हिरो किंवा हा माणूस काय करतो, त्या द्वेषाने तो पेटतो. ह्याच्यातही द्वेष असतो, लोभ असतो. आणि ही भावना जी आहे, आई बापांनी, आई वडिलांनी मरणासन्न असलेल्या शेवटच्या त्या अवस्थेमध्ये ते यालाही प्रेरणा देऊन जातात का सोडू नको. तर चित्त जसं बनतं तर त्याने तो तो म्हणजे अंध बनतो. तो हिरो जो आहे तो, का कोण जो माणूस असेल, जो कलाकार असेल, तो अंध बनलेला म्हणजे त्वेषानं पेटलेला दाखवला. त्याचे जे डायलॉग, त्याचे जे काही संवाद असतात ते अगदी फार असे त्वेषानं भरलेले असतात, रागानं भरलेले असतात. जब तक तेरे पाँव चलेंगे इसकी सांस चलेगी, तेरे पाँव रुके कि ये गोली चलेगी. म्हणजे ते कसं आहे, एकदम म्हणजे मनोविकृत अवस्था आहे ती. शोले मधला जो डायलॉग आहे, तर आपण सिनेमा म्हणून याच्याकडे पाहत नाही. मनोवृत्ती किंवा हा कचरा कसा असतो, मनातला कचरा कसा असतो आणि तो वाणीद्वारे, डोळ्याद्वारे कसा व्यक्त केला जातो, कायेद्वारे कसा व्यक्त केला जातो, त्याच्यातून कसे संघर्ष निर्माण होतात, कशी युद्ध निर्माण होतात, कशी हिंसा घडते. हे सगळं अंध अंध बनलेल्या लोकांच्या या कृती आहेत. म्हणून अंधभूते पृथुजने, आंधळे बनलेले लोक म्हणजे कचऱ्याच्या संस्कारांनी, असं आपण म्हणतो, संकाराच्या संखारांनी, कचऱ्याच्या संस्काराने अंध बनलेले लोक हे असं हे असे सामान्य लोक असतात, पृथुजन. तर बुद्ध कशातून निर्माण झाले? तर बुद्ध या अवस्थेतूनच त्यांना ती प्रेरणा मिळते संशोधनाची, मुक्तीची, की असं का, मन असं का काम करतं, चित्त असं का काम करतं, माणसं अशी का वागतात, याचं कारण त्यांच्या लक्षात आलं. जगाच्या अशांततेचं कारण लक्षात आलं. जगाच्या युद्धजन्य परिस्थितीचा त्यांना त्यांना बोध झाला. आज तर ते युद्धाचं स्वरूप अगदी गुंतागुंतीचं बनलेलं आहे. सायबर क्राईम किंवा सायबर वार, आता जे पुढचं जे युद्ध आहे, जे ते चालूच आहे, हे अं, काय म्हणतात,
काय म्हणता येईल याला, सायबर सायबर कशाशी संबंधित आहे? त्रिभुवन सर, इलेक्ट्रॉनिक, सांगा, सायबर कशाशी संबंधित आहे? सायबर जे आहे, सायबर वॉर म्हणजे इंटरनेटच्या हम्म. संदर्भात. हा, म्हणजे आता ही युद्ध जी असतात ही माणसं समोर येणार नाही. हो. आता हे अस्त्र म्हणजे माणसं काय म्हणतात, रिमोटवर युद्ध होतील, हो. चालूच आहेत. आणि अरे, मायक्रो व्हायरसनी पण युद्ध होऊ शकतात. बरोबर. मायक्रो व्हायरस पण सोडून द्यायचा आणि माणसं मारायची. कदाचित जो आता कोरोना वगैरे जो आहे तर तो काही असा कृत्रिम प्रयत्न असू शकतो. त्याचा शोध लागलाय का कोरोनाचा, कुणी केलं ते वगैरे? असं कसं हम्म, एकाएकी सगळ्या जगात एकच आजार एकच रोग पसरला, एकच व्हायरस पसरला? ह्याच्यामध्ये कृत्रिम हे असलं पाहिजे. आणि ते ज्याला बाधा झाली तो माणूस दुसऱ्यामध्ये मिसळला का त्याला बाधा. आणि जग तर इतकं जवळ आलेलं आहे आता, एक 9-10 तासामध्ये तुम्ही जगाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पर्यंत पोहोचू शकता. एवढं एवढं वेगवान जग झालेलं आहे. आणि ह्या वेगामध्ये म्हणजे माणसं माणसं सहज कुठेही जाऊ शकतात. आणि हे कोरोनासारखे जे काही प्रकार आहेत, हे व्हायरस आहेत, ते माणसाच्या थ्रू ते पसरले गेलेत, म्हणून माणसांचं बंद सगळं करून टाकलं होतं जगात. जगच बंद करून टाकलं होतं. काही विमानं नाही, काही नाही, मिसळायचं नाही, बाजार नाही, हाट नाही, काही नाही. आणि ज्यांना आजार झाले त्यांना परस्पर उचलून नेलं, ॲडमिट केलं. वाचला तर घरी, नाही तर डायरेक्ट स्मशानभूमीत. ते भयंकर जी अवस्था आहे याला, हा मानवी कचरा कारणीभूत पण आहे. कारण विज्ञान आहे, विज्ञानाचा सदुपयोग केला तर त्याच्यातून हित होईल, विज्ञानाचा दुरुपयोग केला तर त्याच्यातच माणसाचं मरण आहे. आणि आता सुद्धा जे काय आता आर्टिफिशियल आहे, इंटेलिजन्सचा जो भाग आलेला आहे, ज्यांना हे माहिती आहे, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. ह्या कृत्रिम बुद्धिमत्ता हे नेटचं, इंटरनेटचं जे काही जग आहे ज्याच्यामध्ये ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, तर या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जी मूळ बुद्धिमत्ता, ओरिजिनल बुद्धिमत्ता आहे, असे अनेक लोक आता बेकार होण्याच्या मार्गावर आहेत. आणि मोठ्या राष्ट्रांमध्ये पण हे घडतंय, भारतामध्ये पण घडतंय. आता काही लोक सांगतात त्याला भिण्याचं कारण नाही. ते जे AI आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे, ती शिकून घ्या कसं काम करते. AI शिका, शिकले तर तुम्ही वाचाल. म्हणजे टेक्निकल क्षेत्रातले लोक, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले लोक, इतरांना पण ते आहेत, माहिती करून घ्यावंच लागेल. ते AI शिका, कृत्रिम बुद्धिमत्ता शिका, तर वाचाल, नाहीतर संपाल. असं जणू काय तो एक संदेश दिला जातोय. आणि हे AI जे आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे जे काही नवीन नवीन ॲप आहे, टूल्स आहेत, हे टूल्स फार झपाट्याने तयार होत आहेत, नवीन नवीन टूल्स. कालच मी एक ते मुलाखत पाहिली. तो मुलाखतकार फक्त 19-20 मिनिट बोलला. तर तो म्हणाला की मी आता हे जे बोलतोय सध्या, हे बोलतोय एवढ्या 15-20 मिनिटामध्ये 400-500 AI चे टूल नवीन तयार झालेले असतील. म्हणजे ही बुद्धिमत्ता जी आहे ना, कृत्रिम, ह्या बुद्धिमत्तेतूनच कृत्रिम बुद्धिमत्ता ही त्या जी कॉम्प्युटरमध्ये जी तयार झाली, जो डाटा, जी माहिती जगभरामध्ये पसरली, त्याच्यातूनच ही कृत्रिम बुद्धिमत्ता ती माहिती मिळवते. आणि एका क्षणात, म्हणजे काही 5 सेकंदात, 10 सेकंदात ती खूप मोठी माहिती तुमच्या समोर आणून देते. परवा मी ते म्हणजे मी पण AI च्या याच्या संपर्कात आहे. आता एक मी असं हे टाकलं त्याच्यामध्ये, त्याला काय म्हणतात, प्रॉम्प्ट,
त्याला मी प्रश्न विचारला एआयला. ए आय सगळ्यांना ओपन आहे, व्हॉट्सअपवर आहे किंवा फेसबुकवर आहे, इतरत्र पण आहेत. तर मी त्याला प्रश्न विचारला की मला पुस्तक कसं लिहायचं ते सांग. तर त्याने धडा 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 त्यांनी जवळपास 200 शब्दामध्ये त्याने लगेच पुस्तक कसं लिहायचे याचं सिस्टमॅटिक त्याने मला हे केलं, माहिती सांगितली. पुढचा प्रश्न त्यानेच विचारला की तुम्हाला कोणत्या विषयावरचं पुस्तक लिहायचंय. तर मग मी त्याला विषय सांगितला. तो म्हणतो छान, आता ह्या विषयावर कसं पुस्तक लिहायचं, कसं लिखाण करायचं हे मी सांगतो तुला. तुलाच म्हणतो, तुम्ही अरे कारेच बोलतोय. तर तो मराठीमध्ये पण, हा हे विशेष म्हणजे मराठीमध्ये पण सांगतात ते. मराठीत, हिंदीत, कोणत्याही भाषेत विचारा. तर मग ह्या विषयाचं पुस्तक कसं लिहायचं हे मी तुला सांगतो, म्हणून तो मग त्याला जे माहिती आहे जगभरातला जो डाटा आहे त्या विषयाचा, तो मला तो सांगतो. मग आणखीन तुम्ही त्याला प्रश्न विचारा. मग मी हे हे प्रकरण मी तुला लिहून देऊ का, असं तो मला विचारतो. मग त्याच्यात आपल्याला काही सुधारणा पाहिजे असेल तर ते सांगा. आपण त्याला सांगितलं की मग तो पुढचं त्याला अजून करेक्शन करून त्याला पुन्हा रिवाईज करतो आणि परत लिहून काढतो. असं करत करत फार लांबलचक माहिती त्याने मला, म्हणजे अख्खं पुस्तकच जणू काही त्यांनी तास दीड तासाच्या अंतरात मला लिहून दिलं. त्याच्याशी मी सहमत नाही सगळ्याच्याशी, कारण त्याच्यामध्ये कशी संमिश्र माहिती आहे. म्हणजे मला जे म्हणायचंय, आपल्याला जे म्हणायचे ते सगळं त्याच्यात येऊ शकत नाही. कारण आता आपण समजा सतीचा विषय घेतला, जागृतीचा विषय घेतला, तर तो ध्यानाचीच माहिती सांगणार आपल्याला. कारण त्याला सतीचा विषय त्याला माहिती नाही, हे त्याच्यातून लक्षात आलं. त्याला जागृतीचा विषय माहिती नाही. म्हणजे माणसाची जी मूळ समज, जी मूळ बुद्धिमत्ता जी आहे, मूळ अं, बोध आणि बोधीची जी एक काय म्हणतात, जी शक्ती किंवा शक्यता माणसामध्ये असते, त्याचा अजून या कृत्रिम बुद्धिमत्तेला ज्ञान नाही. म्हणून तो सतीवर नाही सांगू शकला. त्यानं सतीला दुसरी वेलांटी दिली, त्याला दुसरी वेलांटी दिली. मी त्याला म्हटलं नाही, त्याला पहिली वेलांटी पाहिजे. तर त्याने ती सगळे आधीचे याची सगळी करेक्शन केली. अशी ती कृत्रिम बुद्धिमत्ता. आता हे एक आता पुढचं जग आहे, ज्याच्या आपला त्याच्याशी किती लोकांचा संपर्क आहे माहिती नाही, परंतु ते माहिती करून घ्यावं लागेल. तर माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये असलेला हा कचरा, हाच माणसाला विकृत करतो आणि यातना निर्माण करतो, दुःख निर्माण करतो, परेशानी निर्माण करतो, विचलन निर्माण करतो, टेन्शन क्रिएट करतो. आता बघा, हे जे जे काही टेक्निकल क्षेत्रातले जे काही लोक आणि उच्च शिक्षित आहेत, हे उच्च शिक्षित लोक ह्याच्यामुळे जर विचलित होत असतील तर डिप्रेशनमध्ये जाणारे लोक तयार होऊ शकतात. म्हणजे त्यांची मानसिकता खचून जाते, त्याच्यातून वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. पण हे त्याच्यामुळे निर्माण होतं असं नाही. आपल्याला आपल्या मनावर, चित्तावर आपल्याला आपलं नियंत्रण नाही, ताबा नाही. कारण त्याचं भान नाही, त्याची सती नाही, जागृती नाही. आणि त्याच्यामुळं डिप्रेशनमध्ये आपण गेलो किंवा काही मनावर त्याचा परिणाम झाला, तर त्याच्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. दुसरा पर्याय शोधला पाहिजे उपजीविकेचा, किंवा किंवा त्याच्यातच काही असं म्हणतात ते, तुम्ही ए आय शिका. आता ते जरा आव्हानात्मकच दिसतंय, ते चॅलेंजिंगच दिसतंय. जर तो माणूस म्हणतोय की 10-15 मिनिटामध्ये तुमचे 400-500 हे तयार होत असतील, ए आयचे टूल, तर कुठवर त्याला नियंत्रित करणार?
आवाज येत नाही सर. हो, ते माझा माझा येतो का आवाज? हो, आता आला. आवाज येतो, पण हे बंद झालं. झूम बंद रेकॉर्डिंग झालं. बंद करा. झूम बंद झालं. तर पुढे आपण नाही बोलू शकत, हे सगळं बंद झालं आता. आवाज येत असेल, पण नाही ते हे झालं असेल. हँग झालं. मिनिमाइज झालं असेल. नाही, मिनिमाइज नाही झालं. आपण ए आय बोलतोय ना, हा. तर हा राग व्हॉइस आला का त्याला हा यायला? या व्हॉइसचा परिणाम असू शकतो, मे बी. मला वाटतंय, कारण आता ए आयच आहे ना हे. तुम्ही माझ्याबद्दल वाईट सांगता काय, बघतोच मग म्हणशील. काहीतरी क्लिक झालं. मग त्याला ते काय म्हणतात, हे ते कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे डोकंच आहे ना त्याला. असं त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी पण आहेत, मिळत आहेत. परंतु बऱ्याचशा गोष्टी विकृत पण, म्हणजे कचरा पण येईल त्याच्यामध्ये. कचरा पण येणार, आणि ते ए आय मला वाटतं सूचना देत आहे मधून मधून, की ह्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या पण असू शकतात. याचे आपल्याला सूचना देत आहे ते. माझा आवाज ऐकू येतो का सगळ्यांना? आवाज ऐकू येतोय आणि AI सूचना देतं की परत एकदा विचारा, कन्फर्म करा. हो सर. काय? हा, कुठलाही आपण विषय टाकला ना, तो म्हणतो 2 वेळेस कन्फर्म करा. अं, काय कन्फर्म करा? आपण जो विषय टाकलेला असतो ना, नाही, तो म्हणजे आता एक वेळेस तो त्याचं तुम्हाला मेसेज आलाय का तसा? नाही, इम्युनायझेशन. नाही, नाही, नाही. हा, नाही, आता आपलं हे मीटिंग हँग झालेली आहे. मीटिंग इम्युनायझेशन. मीटिंग बंद झालेली आहे. काय कारण आहे बघावं लागेल. तर हे बंद करू का मी आता? हे बंद करतो. हां, ओके. क्लोज द प्रोग्राम म्हणतो, आणि आपण उद्या भेटू परत आणि चर्चा करू याच्यावर.